आम्रपालीलाही कुणीतरी सांगितलं की बुद्ध आलेले आहेत. आम्रपालीलाही वाटलं आपण बुद्धाला भेटायला जावं. आम्रपाली स्वतःचा रथ काढते आणि राजे महाराजांच्या राजपुत्रांच्या पुढे स्वतःचा रथ ती घेऊन जाते. जेव्हा आम्रपाली मागून रथ घेऊन येत असते तेव्हा राजपुत्र राजे महाराज तिच्या रथाला रस्ता देतात. आम्रपाली सगळ्यांच्या पुढे निघून जाते. तथागत बुद्धाच्या एका बाजूला आम्रपाली बसते आणि दुसऱ्या बाजूला मात्र सगळे राजपुत्र राजे महाराजे बसतात. सगळे राजे महाराजे बुद्धाला आपल्या गणामध्ये जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. प्रत्येक राजपुत्र म्हणतो आमच्याकडे जेवायला या. तसंच आम्रपाली देखील म्हणते तथागत तुम्ही माझ्याकडे जेवायला या. आता तथागत बुद्ध सगळ्या राजे महाराजांचं राजपुत्रांचं निमंत्रण नाकारून आम्रपालीचं निमंत्रण स्वीकारतात. हा तपशिलाचा त्रिपिटकांमधला भाग आहे. नमस्कार, दख्खन टाइम्समध्ये मी नितीन सावंत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज एक महान गणराणी जिचं दुष्टने निवेकरण झालं, जिच्या संदर्भात साहित्यिकांनी प्रचंड अफवा केल्या आणि जिला एका वेगळ्या प्रकारामध्ये नेऊन टाकलं, अशी या देशाची एक महान गणराज्ञी, मावळतीच्या स्त्री सत्तेची शेवटची जी गणराणी आहे ती होती आम्रपाली. आम्रपाली हा पाली शब्द आहे. मराठी साहित्यात आम्रपाली म्हटलं जातं. तिचं दुष्ट निवेकरण या प्रकारे झालं की तिला वेश्या ठरवलं गेलं, गणिका ठरवलं गेलं, तिला कुलवधू ठरवलं गेलं. परंतु ही गणराणी आहे आणि ती मावळतीच्या स्त्री सत्तेची का आहे? कारण छोटे छोटे पितृसत्ताक गण वेगळे होत असताना या सगळ्या गणांची प्रमुख मुखिया, या सगळ्या गणांची मेन म्हणून आम्रपाली होती. परंतु तिच्या हातातले सगळे हक्क अधिकार निघून गेले होते आणि पुरुष गण आपापला गण, छोटा छोटा गण सांभाळायला लागलेले होते. तरी देखील मान सन्मानाच्या काही प्रथा परंपरा मात्र नॉमिनल का होईना तिच्या ताब्यामध्ये होत्या. त्याचं सगळ्यात उदाहरण आपण त्रिपिटक काय म्हणतं, बौद्ध साहित्य काय म्हणतं आपण ते बघूया. याचं समीक्षण, याच्याकडे जरा बारकाव्याने बघायला गेलं तर काय लक्षात येतं? प्रश्न पहिला, आम्रपाली जर एका बंद खोलीतली वेश्या जर असली असती तर स्वतःचा रथ घेऊन इतक्या उजागरपणाने तिला जाता आलं असतं का? नाही. दुसरा प्रश्न आहे, ती जेव्हा रथ घेऊन जाते तेव्हा राजपुत्र एका वेश्येला बाजूला रथ घेऊन मार्ग देतील का, पुढे जाऊ देतील का? ते म्हणतील ना तू वेश्या आहे, तुला पुढे जायचा काय अधिकार? ज्या अर्थी राजपुत्र तिला रथाला रस्ता देतात त्या अर्थी तिच्या प्रती एक वेगळा आदरभाव आहे आणि ती निश्चितच बंद खोलीतली वेश्या नाही. या मताला आणखीन पुढची पुष्टी अशी मिळते की आम्रपाली बुद्धाच्या एका बाजूला स्वतंत्र बसली आणि सगळे राजपुत्र एका बाजूला, म्हणजे ती सगळ्या राजपुत्रांच्या पेक्षा वेगळी आहे. तिचे काहीतरी वेगळं महत्त्व आहे आणि म्हणूनच बुद्ध एका राजपुत्राकडे जेवायला गेलो तर दुसऱ्यांना राग येईल, दुसऱ्यांची नाराजी होईल, किंवा दुसऱ्याकडे गेलो तर तिसऱ्याला काय वाटेल. परंतु या सगळ्यांना बॉन्डेड असणारी, सगळ्यांवर कंट्रोल ठेवणारी आणि सगळ्यांच्या छोट्या छोट्या गणांची मुख्य असणारी आम्रपाली ही बुद्धाला माहिती असल्यामुळे तथागत बुद्ध मुख्य गणिका गणराणी आम्रपालीचं निमंत्रण स्वीकारतात, तिच्याकडे जेवायला जातात. आणखीन महत्त्वाचा भाग असा आहे की ती बुद्धांचं सगळं पाहुणचार केल्यानंतर तथागत बुद्धाला आंब्याचं वण दान देते. ती जर एक साधारण वेश्या असली असती, बंद खोलीतली वेश्या असली असती तर सामूहिक गणाच्या मालकीची जमीन देण्याचे अधिकार तिच्याकडे असतील का? कारण तो गण अराजक आहे, तिथली जमीन सामूहिक मालकीची. आणि ती इझी गोईंग मध्ये तथागत बुद्धाला जमीन दान कशी काय देऊ शकते? कारण ती गणराणी आहे, मुखिया आहे, ती गणाची प्रमुख आहे, ती काही भोगवस्तू नाही, ती काही वेश्या नाही. अशा प्रकारे नंतरच्या काळात त्या आम्रपालीचं दुष्टने निवेकरण झालं, तिला वेश्या म्हणून बघितलं गेलं आणि तिला विविध प्रकारे साहित्यिकाने चुकीचं रेखाटलं गेलं. म्हणून आम्रपाली ही गणिका आहे, गणराणी आहे. ती पितृसत्ता पुरुष वर्चस्ववाद मोठा होत जाण्याच्या काळातली ती शेवटची नगरवधू आहे, शेवटची गणवधू आहे, ती शेवटची गणाची प्रमुख आहे. गणिका म्हणजे वेश्या नव्हे, गणिका म्हणजे गणाची गणराणी. आणि म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या मिथकांमधून, अशा प्रकारच्या धर्मग्रंथांमध्ये आलेल्या सगळ्या चर्चेतून आपल्याला आपल्या गणराण्यांचा, मातृदेवतांचा वारसा आपल्याला समजून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे ह्या आम्रपालीचं दुष्टने निवेकरण झालं त्याचप्रमाणे शूर्पणखेचं देखील झालेलं आहे. शूर्पणखेचा इतिहासही फार वेगळा आहे, त्यावर आपण कधीतरी चर्चा करूया. परंतु एवढं मात्र लक्षात घ्यायचं, आम्रपाली, आंब म्हणजे पाणी किंवा आंब म्हणजे आंब्याच्या झाडाच्या गणाची मालकीन, जिचं गणाचा कुलवृक्ष आंब आहे, आंब्याचं झाड आहे, किंवा जी माता आहे, आंब म्हणजे माता, आंब म्हणजे आंबा, आंब म्हणजे पाणी. अशा विविध कुलचिन्हांनी, विविध पद्धतीने आपण तिला समजून घेऊ शकतो. आणि म्हणून ही आम्रपाली भारतीय गणव्यवस्थेची आपली एक पूर्वजा होती
आपली एक महान राज्ञी होती, आपली एक चांगल्या प्रकारचा गण चालवणारी शेवटची गणराणी होती। आजचा दिवस आपण आम्रपालीला देऊया। नवरात्र उत्सवात स्त्रियांचा सन्मान करण्याचा संकल्प करूया, स्त्रियांना चांगुलपणाने वागवण्याचा आज संकल्प करूया आणि आम्रपालीला पुन्हा एकदा लोकांमध्ये चांगल्या रूपामध्ये आपण घेऊन जाऊया। धन्यवाद।